काका, संक्रांत दरवर्षी 14-15 जानेवारीलाच का येते? हा, त्याचं उत्तर सांगतो. तुम्हाला पण ऐकायचं का? तुम्ही पण ऐका. तर याच्या मागे 2-3 कारणे आहेत. एक भौगोलिक कारणे, ऐतिहासिक कारणे आणि वैदिक कारणे. तर जे भौगोलिक कारण आहे त्याच्यामध्ये सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो आणि तो दिवस म्हणजे संक्रांत. तर त्या दिवसापासून काय होतं, सूर्याचा प्रवास हा उत्तर दिशेला चालू होतो आणि यालाच उत्तरायण असं म्हणतात. म्हणजेच त्या दिवसापासून काय होतं, सूर्य हा मोठा मोठा होऊ लागतो. हे त्याचं भौगोलिक कारण आहे. आणि दुसरं जे कारण आहे ते आहे ऐतिहासिक कारण. तर ऐतिहासिक कारणामध्ये भारत हा जो देश आहे तो शेतीप्रधान देश आहे आणि तो शेतीप्रधान देश असल्यामुळं पूर्वीच्या काळी संदेशवहन आणि दळणवळण याची जरा कमतरता असायची. मग त्यावेळेस काय करायचे, हे लोक नवीन लग्न झालेले, नवीन सोयरे थोडक्यात. तर हे एकमेकांना वौसा वाटायचे. तर तो वौसा का दिला जायचा, तर आपल्याकडे कोणती पिकं चांगली आहेत आणि त्या पाहुण्याकडे कोणती पिकं चांगली आहेत, याचा एक अंदाज घेण्यासाठी तो वौसा दिला जायचा. आणि त्याच्यामुळं काय व्हायचं, की समजा एखाद्याकडं ज्वारी चांगली आणि पहिल्या पाहुण्याकडे गहू चांगला आहे, तर मग तो गहू त्या पाहुण्याला, नवीन पाहुण्याला द्यायचा आणि नवीन पाहुण्याकडून ज्वारी आपल्याकडं आणायची. तर त्याच्यासाठी तो वौसा हा प्रकार आहे, तो आजतागायत चालू आहे. आणि एक वैदिक कारण आहे त्याच्या मागं. तर वेदामध्ये सूर्याला जीवनदाता मानलेले आहे आणि ऋग्वेदामध्ये सूर्याच्या उत्तरायण गतीला शुभ आणि ऊर्जादायक मानलेले. इथपर्यंत कळालं का तुला? हे ठीक आहे. मग तिळगुळ का दिले जातात? हा, मग आता हिवाळ्यामध्ये काय होतं, की आपल्या शरीराची बरीचशी ऊर्जा, आपल्या शरीराला थंडी लागत असल्यामुळं आपलं शरीर गरम करण्यासाठी ती शरीरात जी पहिली ऊर्जा साठलेली असते, ती शरीर त्या ऊर्जेचा जास्त प्रमाणात वापर करतं आणि त्या ऊर्जेची झीज भरून काढण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं पौष्टिक आहार म्हणून हा तीळ आणि गूळ एकत्र करून जर दिला, तर आपल्या शरीराची झीज लवकर भरून निघते. हे त्याच्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. अशाच माहितीसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.